तिकडनं धर पुढे घे ना. आणि पूर्ण कास्ट आहे, डिरेक्टर आहे, रायटर आहे. आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि शिवजयंतीनिमित्त राज्यभर देशभर किंबहुना देशाच्या बाहेर देखील आता समुद्रापलीकडे शिवजयंती उत्सव जिथे जिथे शिवभक्त आहेत अगदी रशिया, जपान, अमेरिका बऱ्याच ठिकाणी आणि अशा या पवित्र दिवशी छावा हा सिनेमा जो आहे हा देखील बघण्याची उत्कंठा सगळ्यांनाच आहे. मी ऐकत होतो की छावा सिनेमा लोक सगळे बघतायत आणि अगदी सगळेच थिएटर हाऊसफुल झाले आणि खऱ्या अर्थाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे महापराक्रमी होते आणि अशा महापराक्रमी राजाचा इतिहास जगासमोर आणण्याचं काम आपले विकी कौशल आणि लक्ष्मण उतेकर यांनी केलं. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे देश आणि धर्मासाठी त्यांनी प्राणांचं बलिदान दिलं, परंतु औरंगजेबाला ते शरण गेले नाहीत अशी त्यांची शौर्य गाथा आहे. आणि या मी ऐकून आहे की औरंग्याचं कौर्य आणि छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य या सिनेमामध्ये दाखवलेलं आहे आणि त्याचा इम्पॅक्ट एवढा आहे की लोक बघून लोक अक्षरशः म्हणजे भावूक होतात, भावनाविवश होतात आणि असा हा सिनेमा मला देखील उत्कंठा होती हा सिनेमा पाहण्याची आणि शिवजयंतीच्या दिवशी हा योग जुळून आला आहे. आणि म्हणून सकाळी मी शिवनेरीवर होतो, तिकडे सूर्योदय होता आणि तिकडे एक सूर्य पाहिला आणि हा दुसरा सूर्य छत्रपती संभाजी महाराज हा पाहण्याचा मला योग आला. आज शिवाजी जयंती है और आज ऐसे मौके पर जो है छावा पिक्चर आप स्वयं देखने आए हैं संभाजी महाराज के ऊपर ये पिक्चर निर्भर है, क्या कुछ प्रतिक्रिया है, क्या भावना है? बहुत ही सभी लोगों को मन में दिल में एक उत्कंठा है, एक प्रेरणा है कि ये छावा सिनेमा देखना चाहिए. आज छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती है. पूरे देश में नहीं, महाराष्ट्र में नहीं, पूरे विश्व में जहाँ जहाँ शिव भक्त है वहाँ शिव जयंती मना रहे हैं. और ऐसे मौके पर ये छावा जो धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज इनकी महानता और शौर्यता ये सिनेमा में दिखाया गया है. मैं विकी कौशल और उतेकर इनको धन्यवाद देना चाहता हूँ कि एक महापराक्रमी राजा जो हमारे छत्रपति शिवाजी महाराज जो शेर शिवा का छावा ऐसा कहा जाता है,
तो महापराक्रमी राजा का एक जो पराक्रम है वो दुनिया के सामने लाने का काम इस फिल्म के माध्यम से हो रहा है। अभी फिल्म देखने की मुझे भी बहुत ही उत्कंठा थी, इच्छा थी, और शिव जयंती के अवसर पर यहाँ पर देखने का मुझे सौभाग्य मिला है। इसलिए मैं ये विकी कौशल और लक्ष्मण हुतेकर इनको दोनों को अभिनंदन उनका करता हूँ। और ये भी मैं चाहूँगा कि अभी इसका मराठी में भी वर्जन होना चाहिए, और निश्चित रूप से ये भी कोशिश होगी। सर टैक्स फ्री करने, सर ये सिनेमा जो है उसको टैक्स फ्री करने की मांग की जा रही है, क्योंकि ये सिनेमा जो है युवाओं को काफ़ी इंस्पायर करेगा और जो हिस्ट्री है वो युवाओं तक पहुँचेगी। पहली बात एक है कि महाराष्ट्र में मराठी जितने भी ये फिल्म है या ऐसे जो ऐतिहासिक फिल्म है उसमें एंटरटेनमेंट टैक्स नहीं है, और भी जो भी करना चाहिए जरूर सरकार करेगी। को नियुक्त कर दिया गया हाँ, एनडीए के चुनाव जीतने के बाद दिल्ली के अगले मुख्यमंत्री रेखा गुप्ता को चुना गया। किस तरीके से महिला मुख्यमंत्री, अरे लाडली बहन को मुख्यमंत्री बना रहे ना, ये तो हमारे लिए बहुत बड़ी सौभाग्य की बात है। महाराष्ट्र के सभी लाडली बहनों ने महाराष्ट्र के महायुति सरकार को थम्पिंग मेजॉरिटी दे दी, लैंडस्लाइड मैंडेट दिया है, और इसलिए अगर हमारी लाडली बहना वहाँ मुख्यमंत्री बन रहे ये भी बड़ी बात है। सर शिवाजी महाराज की जयंती है, राहुल गांधी ने श्रद्धांजलि करके जो है एक पोस्ट अपलोड किया था। कांग्रेस की ओर से अगर देखा जाए तो इस तरीके का पोस्ट आया गया है, क्या प्रतिक्रिया देना चाहिए? इसके बारे में मैंने दोपहर को कहा है कि कांग्रेस का यही कोशिश रही है। स्वातंत्र्य वीर सावरकर जी का अपमान, अभी छत्रपति शिवाजी महाराज जी का अपमान, ये जानबूझकर कोशिश कर रहे हो लोग। ये क्या ऐसी गलती से नहीं हुआ है, स्लिप ऑफ टंग नहीं है, ये जानबूझकर किया हुआ अपमान है। ये तमाम शिव भक्तों का अपमान है, महाराष्ट्र का अपमान है, और इसलिए नेहरू जी ने भी उनके डिस्कवरी ऑफ इंडिया के किताब में भी कुछ ऐसा छत्रपति शिवाजी महाराज जी के बारे में गलत छापा था। तो ये उनकी परंपरा को आगे बढ़ा रहे, इसलिए राहुल जी ने माफ़ी मांगनी चाहिए तमाम शिव भक्तों की। सर ये लक्ष्मण जी हैं, डिरेक्टर आहे। अभिनंदन, बढ़िया, तुम्ही बघतायच, मला जास्त आनंद होतो. एकदम अभिनंदन। सर यहाँ पे सर, ये विनय साइड ना भाई। सर थोड़ा आगे, सर थोड़ा आगे। इसके लिए आपको बहुत बहुत बधाई। आज डिप्टी सीएम एकनाथ शिंदे सर आए देखने के लिए। प्लीज बताइए किस तरह के रिस्पॉन्सेज आपको मिले हर जगह से, बड़े बड़े आर्टिस्ट से, हर पॉलिटिशियन से? प्लीज सब लोग खुश है, और मैं खुद को बड़ा भाग्यवान समझता हूँ कि छावा बनाने का मौका मुझे मिला। और जिस तरह के लोगों के रिएक्शंस है, लोगों को शायद जिन बच्चों ने इतिहास नहीं पढ़ा था या छत्रपति संभाजी महाराज के बारे में जिन्हें नहीं पता था, उन्हें पता चल रहा है उनका त्याग, उनका बलिदान, उनका सैक्रिफाइस। और ये फिल्म बनाने का उद्देश्य वही था कि दुनिया भर में छत्रपति संभाजी महाराज क्या है ये पता चले, उनका त्याग, उनका बलिदान, उन्होंने इस देश के लिए क्या किया है वो पता चले। और वो देख के जब लोगों के आंखों में आंसू आ रहे हैं, उनके बलिदान को देख के जब उसके आंखों में आंसू आ रहे हैं, तो लग रहा है कि जो हमारा उद्देश्य था वो सफल हो गया। डायरेक्शन में सर आपने ऐसा एक बेंचमार्क सेट कर दिया है छावा के बाद कि आपका पीछा कोई नहीं कर पाएगा, ऐसा सब यही कहते हैं? नहीं, ऐसी बात नहीं। बड़े बड़े डायरेक्टर्स हैं, यहाँ पे काफ़ी अच्छे डायरेक्टर्स हैं। कई बार कुछ फिल्में बनाई नहीं जाती, वो बन जाती है।
और मुझे लगता है ये छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति संभाजी महाराज के आशीर्वाद से ये फिल्म बनी है। तो ऐसा नहीं है, बहुत बड़े बड़े डायरेक्टर हमारे इंडस्ट्री में हैं और मुझसे भी ज़्यादा कामयाब और मुझसे भी ज़्यादा टैलेंटेड है। काफ़ी अच्छी फिल्में आएगी और आती रहेंगी। एक कोई भी प्रोजेक्ट की शुरुआत एक ऑब्जर्वेशन करके या पहले किसी सोच की वजह से होती है। तो लोग ये जानना चाहते हैं कि लक्ष्मण सर ने इसकी शुरुआत कहाँ से की और विकी सर को लेने का मेन कारण क्या? इसकी शुरुआत हुई जो छावा कादम्बरी है शिवाजी साहब जी, वो पढ़ने के बाद इसकी शुरुआत हुई। मतलब वो पढ़ने के बाद मुझे खुद को पता चला कि एक ऐसा योद्धा, ऐसा महान राजा जिनका इतना सैक्रिफाइस है इस देश के लिए, जिनके बारे में बहुत कम लोग जानते हैं। तो क्यों ना हम ये बात दुनिया को बताएं। वहाँ से वो शुरू हुई और जब स्क्रिप्ट लिखनी शुरू की उसी वक्त से विकी कौशल इस फिल्म के लिए साइन किया मेरे दिमाग में थे, शुरू से। पहली बात तो भाई एक हाथ हटो। भाई रास्ते से हट जाओ दादा। सर आप अरे अच्छी लगाऊंगा ना, देख लो वीडियो। अरे भाई सामने बोलो चारों मैडम यार समझा रहा हूं, समझ जाओ। दिमाग मत खराब। एक्सक्यूज मी मैम, एक्सक्यूज मी प्लीज। बोल रहा हूँ आपको 50 बार बोल रहा हूँ, साइड हो जाओ, साइड हो जाओ। अरे मतलब विजुअल हो रहा है, सुनिए भाई आपके लात लगे ट्राइपॉड में यार। सर ये साइड एक काम करना, तू कैसे नहीं लाऊंगा? सामान मतलब साइड लगाओ। अनु सर दिस साइड। सर सर दिस साइड सर। अरे यार सर इधर काम करने आए, लड़ाई करने नहीं आए। मैं यहाँ पर क्या करने के लिए आया हूँ? सर दिस कैमरा। उसको जो नहीं समझता खाली पावर फुटेज में आपकी वॉइसेस आ रही है। नहीं रखने का यहाँ पे बोलने का इवन नहीं रखने सर सर बाउंसर दादा इस साइड। विनय साइड दे। इधर आ गया आश्रम में था ना, तो आश्रम से इधर आया। सर 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 ये साइड मैम दिस साइड।
साक्षी सर दिस साइड। विनय विनय इधर बुलाना भाई प्लीज इधर बोल अरे साक्षी साक्षी बैठो हाँ ओके And that's your kurta. Thank you. Lovely your saree. My stage thing. रायटर आणि दिग्दर्शक पण आहेत. त्याचबरोबर मंगेश देसाई यांना विनंती करतो. विनीत कुमार सिंह जी से अनुरोध करता हूं. आदरणीय रामा दुरई जी जे टाटा ग्रुप से इथे उपस्थित आहेत त्यांनाही विनंती करतो की आपण सोनाली कुलकर्णी जी, आदरणीय रूपकुमार राठौड़ जी, अनुराधा पौडवाल जी, मकरंद अनासपुरे जी, श्रीमती भारती अचरेकर जी, वंदना गुप्ते जी, राणी वर्मा जी, क्षितिज दाते जी, भरत दाभोळकर जी, श्रीमती चंदा जाधव जी, भरत गणाश पातोडे, पलाश दत्ता, अंकित शर्मा, शुभंकर एकपोटे, नील भुपलाम, ऍक्टर आहे ती सगळी मंडळी. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या सर्व कलावंतांचं आपण स्वागत करूया. पुष्कर श्रोत्री यांना विनंती करतो. नवीन सोनाजी, प्रिन्सिपल सेक्रेटरी टू ऑनरेबल डेप्युटी चीफ मिनिस्टर, सिद्धार्थ जैन, डॉली ठाकूर जी, या सर्वांना विनंती करतो की आपण रंगमंचाकडे यावं. कृपया जे दुसऱ्या रांगेत फोटो वगैरे काढतात त्यांना विनंती करतो आपण बसून घ्यावं प्लीज जरा. आणि यानंतर मी शायना एनसी यांना विनंती करतो की आपण स्वागतपर 2 शब्द बोलावे. त्याच्या आधी आपण माननीय राज्यपालांचं शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सर्व ऍक्टर्स मंडळींना मी कॅमेरामॅनना विनंती करतो की सगळ्या ऍक्टर्स मंडळींना पुढे येण्या, सर्व कलाकार मंडळींना पुढे येण्याकरता सहकार्य करावं. त्यानंतर शायना एनसी यांना विनंती करतो की आपण उपमुख्यमंत्री साहेबांचं, आपण एकनाथ शिंदे साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचंही स्वागत करावं. आणि आदरणीय भैयाजी जोशी साहेबांचंही आपण पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन स्वागत करावं. माननीय लक्ष्मण उत्तेकर साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यावं. माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील. या चित्रपटाचे डायरेक्टर व लेखक आदरणीय
लक्ष्मण उतेकरांचा सत्कार करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आपला आनंद व्यक्त करूया. यानंतर मी शायना एनसी यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक परत 2 शब्द बोलावे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत. या चित्रपटाचे डायरेक्टर आणि मागील 2 दशके कॅमेरामन म्हणून आपण डायरेक्टर क्षेत्रात नावलौकिक मिळवलं. आता छावाच्या निमित्ताने जगभर आपली ओळख झालेली आहे. असे माननीय लक्ष्मण उतेकरजींचा सत्कार माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी इथे केलेला. यानंतर मी शायना एनसी यांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावेत आणि प्रास्ताविक पर 2 शब्द बोलावेत. एकदम कमीच. आज शिव जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त मी विनम्र अभिनंदन करते. सर्वप्रथम सर, I'm speaking in English especially for you. Thank you so much, Governor sir, for being here. I think it's a matter of pride to have CP Radhakrishnan ji with us today. आमच्यासाठी आमचे नेते आदरणीय dedicated to the common man, Deputy Chief Minister एकनाथजी शिंदे साहेब, धन्यवाद की तुम्ही हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार आणि विचारधारा पुढे घेतात. आणि माझ्यासाठी सन्मानचा मुद्दा आहे. आणि धन्यवाद आमचे आदरणीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे भैयाजी जोशी, आमचे परिवार आहे. आणि धन्यवाद तुम्हाला. मैं धन्यवाद देना चाहती हूँ सभी एक्टर्स को, सभी डायरेक्टर, धन्यवाद आपको क्योंकि आपने एक फिल्म के माध्यम से हमको संस्कृति, सभ्यता और इतिहास तीनों दिया है. और जब इतने सारे विवाद होते हैं, यहाँ एक सकारात्मक रूप से शिव जयंती को कुछ देखने मिला. तो बहुत बहुत धन्यवाद आप सबको. और क्योंकि वक्त कम है मैं सबका नाम नहीं लूंगी, लेकिन धन्यवाद आप सबको. प्लीज सर, प्लीज आम्हाला कधी अशी संधी मिळणार. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आज खरं म्हणजे शिवजयंतीच्या आपल्या सगळ्यांनाच मी मनापासून शुभेच्छा देतो. आजच्या या छावा या, आता मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही की काय सिनेमा बनवला आहे. लक्ष्मणजी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि विकी कौशलजी यांचे अभिनंदन करतो. आणि आज महामहिम राज्यपाल साहेब इथं आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आदरणीय भैयाजी जोशी आहेत. सर्वच मान्यवर इथं उपस्थित आहे. सर्व कलावंत आहेत. मी नाव घेत नाही, माफ करा, खूप वेळ जाईल. आपल्याला सिनेमा पाहायचा आहे आणि म्हणून सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. खरं म्हणजे हा सिनेमा एवढा गाजतोय आणि सगळेच थिएटर हाऊसफुल झालेत, बरोबर आहे. आणि शायनाजींनी हा शो आपल्यासाठी लावला, त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. सकाळपासून शिवनेरीपासून कार्यक्रम सुरू झाले भैयाजी, आणि आम्ही सगळेच होतो. आज आग्र्याला शिवजयंती आहे. देवेंद्रजी तिकडे गेलेत शिवजयंतीला आणि मी इकडे छावा बघतोय. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने या शुभ मुहूर्तावर आपण हा सिनेमा पाहतोय. खरं म्हणजे याला सिनेमा म्हणावं की काय, एक महापराक्रमी योद्धा राजा, त्याचं खऱ्या अर्थाने जे शौर्य आहे, त्याची शौर्य गाथा आहे, ही जगासमोर आणण्याचं काम या ठिकाणी या सिनेमाच्या माध्यमातून विकी कौशल आणि लक्ष्मण उतेकर यांनी केले, त्यांच्या टीमने केलेलं आहे. त्या सिनेमामध्ये जे सर्व कलाकार आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थाने
एक म्हणजे देश आणि धर्मासाठी ज्यांनी बलिदान दिलं अशा राजाची कहाणी आहे. आणि म्हणून सिनेमात आपण बघणारच आहोत. पण मी एवढंच सांगतो, देश आणि धर्मासाठी खऱ्या अर्थाने आपल्या प्राणांची आहुती ज्यांनी दिली, परंतु औरंग्यासमोर आपला राजा झुकला नाही, हे या सिनेमामध्ये आहे. आणि खऱ्या अर्थाने मला खऱ्या अर्थाने शब्दही सुचत नाहीत की हा सिनेमा इंटरव्हलपर्यंत आपण मध्यांतरपर्यंत पाहिला आहे, परंतु पुढे आणखी सगळ्यांनाच उत्कंठा आहे की हा सिनेमा पाहायचे. आणि जेव्हा मी ऐकत होतो सगळीकडे सिनेमा सुपरहिट झाला आहे, डुपरहिट झाला आहे, तो मलाही आज या ठिकाणी योग मिळाला, संधी मिळाली. आणि त्याबद्दल देखील आपल्याला मनापासून मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन छत्रपती संभाजी महाराजांनी राज्यकारभार केला आणि अशा या राजाची कहाणी आहे. आणि म्हणून या औरंग्याचं कौर्य आणि छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य या सिनेमामध्ये दाखवलं आहे. आणि म्हणून देश आणि धर्मासाठी ज्याने त्याग केला त्या राजाची कहाणी या सिनेमात आहे. म्हणून मी सगळ्यांनाच खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि मनापासून या महापराक्रमी राजाला वंदन करतो, विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय उपमुख्यमंत्रीजी. यानंतर भैयाजी जोशी सरांना विनंती करतो की 2 आशीर्वादाचे शब्द आणि कौतुक त्या डायरेक्टरांचं. या निर्मितीमागे जी ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन उभे राहिलेली मंडळी आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. इतिहास हा नेहमीच समाजाला जागृत करणारा असतो, पुढची दिशा दाखवणारा असतो. धर्मासाठी किती टोकाचं बलिदान करावं लागतं याचं सर्वात श्रेष्ठ उदाहरण म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन आमच्या समोर आहे. एक मात्र महाराज आहेत की ज्यांच्या नावापुढे धर्मवीर लागलेला आहे. आणि अशा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन आपण बघतो. प्रेरणा घेऊया, काही संदेश घेऊया आणि आपल्या जीवनाची वाटचाल ते ज्या मार्गावर चालले त्या मार्गावरती चालण्याचा संकल्प करूया. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पण आहे. योग अत्यंत चांगला आहे. आयोजक शाहीनांचं मी अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना इथे येण्याचं त्यांनी संधी दिली त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. आणि आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये असलेली धर्माबद्दलची जी भक्ती आहे ते अधिक प्रखर होत जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नमस्कार. धन्यवाद आदरणीय जोशी सर. यानंतर मी माननीय राज्यपाल सरांना विनंती करतो की आपण आशीर्वादाचे 2 शब्द. I touch and salute the holy feet of Bharata Mata, the most powerful and the most merciful. So before me, our great 2 leaders have given their wonderful speech. Only one thing I want to add. From this movie, I appreciate our director Lakshmanji and his team for bringing back the entire history before our eyes. From this we understand only one thing. Fighting against the aggressor is not that easy. We have to be united if we want to make Mother Bharat the most powerful nation of the world. Under any circumstance, our own ego, our own aspiration, our own things should not disturb the unity of this nation. We all must unite. That is the real homage what we want to pay to our
great Chhatrapati Shivaji Maharaj on his birthday. He fought like anything. He fought for the people. He fought for the freedom. He fought against the aggressors. But if there is no Chhatrapati Shivaji Maharaj, I am sure my name may not be Radhakrishnan, it may be something else. How many of us know that Shivaji Maharaj has captured the Senji Fort in Tamil Nadu, he has captured the Vellore Fort in Tamil Nadu, he has captured the palace of Tanjore, and he is the king who restored Thiruvannamalai. Yes, again a Hindu temple, a Shiva temple. And because of that, I think our great culture is preserved throughout. And the last king of Tanjavur is only a Bhosle, and still that family is living in, their Hirars are living in Tanjavur. So from this, what we understand is one thing, that our elders have taken lot of pain to preserve the great culture of our nation. And our director Rishwanji and his team bring back those hard days in front of our eyes through the cinema. And on behalf of all of us, I appreciate the great effort taken by them, the pain they have taken to bring this movie the most successful one, and I wish them every success. Thank you so much. धन्यवाद आदरणीय राज्यपाल CP राधाकृष्णन जी. यानंतर आता पुन्हा आपण सर्वांना विनंती करतो कि आपण आसनस्थ होऊन घ्यावं. आप सभी से गुजारिश करता हूं कि आप लोग अपने अपने स्थान पर बैठ जाएं और हम इंटरवल के बाद का, मध्यंतर के बाद का मूवी देखेंगे. बहुत बहुत धन्यवाद. कैमरामैन आप सभी से चला. आपको